नमस्कार सर्वांना. आजचा व्हिडिओ आहे बघा ग्राउंड बीम कास्टिंगवरती. म्हणजे ग्राउंड बीमचे जे आहे ते शटरिंग चालू आहे आणि याच्यापूर्वी आपण जे आहे ते व्हिडिओ ते फुटिंग्सवरती केलेले आहेत. त्याच्यानंतर नेक कॉलमवरती केलेले आहेत. आता नेक कॉलमच्या वरती ग्राउंड बीमवरती आपण कॉन्क्रिटिंग करणे किंवा कास्टिंग करणे याच्यावरती आजचा हा व्हिडिओ आहे. तर या ठिकाणी आपण या प्रोजेक्टचं तुम्ही काम बघू शकता की या ठिकाणी जे आहे ना की बीम कास्टिंग आहे. बीमची साईज आहे 9 बाय 15 इंचेस. याच्यामध्ये 5 स्टील बार्स आहेत, ते 12 MM चे आहेत. आणि काही ठिकाणी म्हणजे आपण जर पाहिलं की या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत ते 12 MM चे 5 स्टील बार्स आहेत. आणि याच्यामध्ये 2 जे आहेत ते पीस एक्स्ट्रा आहेत. ते 2 पीस जे आहेत ते एक्स्ट्रा आहेत. त्याच्यानंतर काही काही ज्यावेळेस म्हणजे एका एका कॉलमपासून दुसऱ्या कॉलमपर्यंत जेव्हा त्याची लेंथ जी आहे ती वाढते, त्यावेळेस ते काय केलेलं आहे की 5 स्टील बार्स जे आहेत 12 MM चे घेण्याच्या ऐवजी काय केलेलं आहे की वरती टॉपवरती जे आहेत ते 2 12 MM चे स्टील बार्स आहेत आणि खाली बॉटम बार्स जे आहेत ते 2 16 MM चे आहेत आणि एक 12 MM चा आहे. तर आपण बघू शकता याच्यामध्ये आपल्याला दिसेल याच्यामध्ये हे बघा, याच्यामध्ये का नाही हे जे स्टील बार्स आहेत हे 16 MM चे आहेत आणि हा जो बार आहे तो 12 MM चा आहे. आणि टॉपवरती हे 2 जे स्टील बार्स आहेत ते 12 MM चे आहेत. तर अशा पद्धतीने जे आहे ते काम चालू आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी जे आहे आपण मागच्या बाजूला बघू शकता की शटरिंगचं जे काम आहे ते चालू आहे आणि पूर्ण झालेलं नाही आहे. तर ग्राउंड बीम कास्टिंग करताना काळजी हीच घ्यायची आहे की याच्यामध्ये जे आहे ते ज्या ठिकाणी बीम चालू होते म्हणजे जसं की आता हा इथं एक पॉईंट आहे मला दाखवतो म्हणून ज्या ठिकाणावरून म्हणजे ज्या ठिकाणावरून जे आहे ते बीम चालू होते नाही का, ज्या ठिकाणावरून बीम चालू होते ह्यातून जसं चालू झालेली आहे, ह्यातून जसं बीम चालू झालेली आहे या इथून, तर या ठिकाणी जे आहे ते असं ज्या ठिकाणाहून बीम चालू झालेले आहे त्या ठिकाणावरून जे आहे ते एल घ्यायचं आहे. असं ते याला जे आहे ते डेव्हलपमेंट लेंथ असं म्हणते समजा. तर हे कुठे घ्यायचं आहे, तर ज्या ठिकाणावरून बीम चालू झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आपली बीम संपणार आहे त्या ठिकाणी एल जे आहे ते फोल्ड झाला पाहिजे. याच्यामध्ये एलची जी लांबी आहे ती किमान 6 इंच किंवा 7 इंचेसपर्यंत असू शकते. म्हणजे तुमचं ते कॉलमचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या बाहेर जाऊ नये. म्हणजे जसं की कॉलमची साईज जर 9 बाय 15 इंचेस आहे आणि तुम्ही एल जे आहे ते 8 इंच जर फोल्ड केलं तर 8 दुनी 16 म्हणजे जवळपास कॉलमचं जे 9 बाय 15चं अंतर आहे त्याच्या पुढे क्रॉस करून जाईल. म्हणजे 9 बाय 16 होऊन जाईल ते. म्हणजे 16 झालं म्हणजे ते त्याचे जे हे आहे काय म्हणतात ते बार्स जे आहेत ते बार 1-1 इंचानं 2-2 इंचानं जे आहेत ते तुमच्या पिलर्सचे जे आहेत ते किंवा बीमचे आहेत जे बाहेर जाऊ शकतील. म्हणून काय करायचं आहे की किमान बीमच्या शेवटी आणि सुरुवातीला हे 6 इंचेसचं जे आहे ते एल जे आहे ते फोल्ड करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर थोडं चॅनलला जे आहे आपण सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू. बाय.